tararara 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 tarara 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 tarara. हो अगं पूजा, अगं काय सांगू तुला. हो हो बरं ऐक ना, मी आता फोन ठेवते. अगं खूप गडबडीत आहे, खूप म्हणजे खूप बिझी आहे. अगं सेकंड हनीमूनला चाललीये महाबळेश्वरला. तुम्हाला जाणून घ्यायचंय कसं घडलं. कम ऑन. राधे कृष्ण. अशीच कृपा राहू दे रे बाबा. 15 वर्ष झाली आहेत लग्नाला. ती आणि मी सुखी कुटुंब. आमचा प्रेमविवाह. मुलगा 7वी. त्याची शाळा, क्लासेस, त्याचा दिवस एकदम बांधलेला. तर ती चारू, माझी बायको. तिचं नाव चारुलता, पण मी प्रेमाने तिला चारू म्हणून हाक मारतो. चारू स्मार्ट, हुशार. मुलगा आता बोर्डिंग स्कूलमध्ये, मी माझ्या बिझनेसमध्ये व्यस्त. त्यामुळे तिच्या काहीतरी ऍक्टिव्हिटीज ती करत असते. खूप वाचते, लेख लिहिते, ब्लॉग लिहिते. तिच्या मैत्रिणींचा एक ग्रुप पण आहे, त्यांच्याबरोबर फिरायला जाते. परवाच तिने एका गंभीर विषयावर भाषण केलं. नवरा मुठीत कसा ठेवावा. मेरी बताई गई हुई बातें उन कमजोर महिलाओं के लिए लाठी है जो अपने पति के जुल्म चुपचाप सहती है. लेकिन जब से उन्होंने मेरे उपायों पर अमल किया है, तब से उनके पति उनके गुलाम हुए हैं. अब मैं आपको पतियों के छिछोरापन के कुछ उदाहरण देती हूं. छिछोरापन नंबर 1. अगर आपका पति चिकनी चुपड़ी बातें करता है आपके साथ, तो समझ लेना उसका टाका किसी बंदरिया के साथ भिड़ा है. छिछोरापन नंबर 2. अगर आपका पति काम के बहाने से बार बार घर के बाहर रहता है, तो समझ लेना उसका दूसरा अकाउंट चालू है. छिछोरापन नंबर 3. अगर बिना मांगे ही आपका पति आपको बड़ी बड़ी महंगी गिफ्ट देता है, तो समझ जाना सहेलियों, उसने आज जरूर कुछ तो कांड किया है. छिछोरापन नंबर 4. अगर आपका पति रात को घर आने के बाद खाना खाने के लिए इनकार करता है, तो समझ लेना. छिछोरापन नंबर 5. अगर आपका पति बिना पूछे बिना मांगे आपको घूमने के लिए लेके जाता है, तो समझ लेना वो जरूर कुछ तो कुछ छुपा रहा है. अरे हित्या, 1 मिनिट. अरे अक्षय, किती दिवसाने भेटतोय आपण. हो ना. चल बसून गप्पा मारूयात. हो चल. काय रे, मला सांग, तुझ्या लग्नाला 15 वर्ष होऊन गेली असतील ना. कसं चाललंय मॅरिड लाईफ. काय सांगू मित्रा. हा, तिच्यावर जीवापाड प्रेम करतो मी. तिच्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी. आम्ही पाप बिरू ना. उद्या सलीन योनी जरी आली ना तरी नको रे बाबा.
एवढा 36 गुणी मी, हो. एकदम बायकोच्या मुठीतला. आहा, मिठीतला सुद्धा. तेवढं सोडून बोल बाबा. का रे? काय सांगू मित्रा, 40चं अडनिडं वय, हार्मोनल इम्बॅलन्स वगैरे काहीतरी म्हणतात ना, काही का असे ना, पण आमच्यात तसलं काही होतच नाही. सगळं मोह, माया, मिथ्या. अंतरीची साद ऐकावी, लाईफ पार्टनरनं मनमोही गप्पा माराव्यात, निर्वाज्य निरपेक्ष प्रेम भरभरून करावं. मी आपलं जमेल तसं सगळं केलं, पण नुसत्या ड्राय प्रेमानं मन थोडीच भरतं. आम्ही आपले कोरडे ठक्क, तडपता है दिल. फारच गहन प्रश्न आहे मित्रा तुझा. माझ्याकडे एक कल्पना आहे. हा, पण तू माझी साथ द्यायला हवी. अरे हितेश, अरे वहिनी तुम्ही? अहो सरप्राईज द्यायचं म्हणून काही न कळवता आलो. अरे आहे कुठे माझा लंगोटी यार? काय सांगू वहिनी तुम्हाला, गेली 7-8 वर्ष आमचा फोन नाही, आमचा मेसेज नाही, आमची भेट नाही. म्हटलं प्रत्यक्ष घरी यावं आणि त्याला भेटावं, म्हणून मी आज आलो. अरे ते आंघोळीला गेलेत, येतीलच एवढ्यात. बसा ना भाऊजी. आंघोळीला गेलाय का? मी आज जाऊन घेऊन येतो ना त्याला बाहेर. अरे हा अक्षय कधी आला? अहो अंग तरी पुसा. अगं आमची लहानपणापासूनची मैत्री आहे, एकाच शाळेत एकाच बाकावर. नागडी मैत्री आहे, नागडी. थांब तुला फोटो दाखवतो. हा आहे तुझ्याकडे? हे बघ. काय आहे? वहिनी तुम्ही काळजी करू नका, अगदी सुरुवातीपासून हा माणूस अगदी असाच आहे. अगं हा बरीच वर्ष चेन्नईला होता, आत्ताच आलाय पुण्यात. 1 महिन्याभरासाठी कामासाठी आलोय. हा पण मी रोज आता इकडेच येणार आहे बरं का. अरे म्हणजे काय. बरं ऐक, मी चेंज करून आलो, तुम्ही बोलत बसा. हा ठीक आहे ठीक आहे. संध्याकाळी जेवायलाच या ना भाऊजी. ओ वहिनी, हा काय प्रश्न झाला का? आता मी रोज तुमच्याकडेच जेवायला येणार आहे. तो कपडे बदलतोय ना, मी त्याला मदत करतो. आओ चारू, आजचा दिवस खूप मजेत गेला नाही? जाणारच, मित्र भेटलाय ना. अगं तो वेडा म्हणत होता हॉटेलमध्ये थांबतो. उगाच तुम्हाला डिस्टर्ब नको ना. मी म्हटलं आमच्यात डिस्टर्ब व्हायला होतं तरी काय. रोजचा दिवस येतो जातो. रोजचा दिवस म्हणजे? तुम्ही बघताय मी हल्ली खूप बिझी असते. ठीक आहे, तुम्हाला वाटतंय ना त्याला राहू दे इथे आपल्याकडे. हो ना, तेवढीच मला आपली जवळीक. Cheers! आज मस्त बसायचा मूड होता आणि तू आलास. आता मस्त धमाल करूया. Yeah! हा चायला काय? तुझं बरं आहे आले का? काय? तुला जे हवं ते करता येतं, कारण बायको तुझ्या मुठीत ना. अरे मग बायको आहेच माझ्या मुठीत. अरे मी पाय चेप पण लगेच पाय चेपते. हा मग काय? हा सॉरी सॉरी. कुठे काय? काहीच नाही. कुठे काय? काही नाही, काही नाही. हे लेका, हा? आम्हाला माहितीये घरी कोण कोणाचे पाय चिपत ते. हा
काय वहिनी, बरोबर की नाही? बरोबर. टाळी. काय ग, हम्म अक्षय आणि हितेश भाऊजी लहानपणापासून एकत्र आहेत ना? एकत्र कसले? नागडी मैत्री आहे त्यांची. अगं त्यांचे कॉलेजचे फोटो पाहिलेत का? कसेही राहतात, कसेही वागतात, कसेही एकत्र येतात. अगं एवढंच नाही, चहा सुद्धा एकाच वेळी एकाच बशीतून पितात. गळ्यात गळे घालून काय फिरत असतात. टीव्ही बघायला सुद्धा अगदी चिकटून बसले होते. अगं परवा तर हद्दच झाली. अक्षय भाऊजी यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले होते. काय? मग काय, एकमेकांचे शर्ट काय घालतात. नशीब एकमेकांच्या चड्ड्या नाही बदलत. हे तसलं तर काही नसेल ना? आहो आहो, अगं काय झालं? काय? ही अंडरपॅन्ट कोणाची? अगं म्हणजे काल काय झालं माहिती आहे का, आम्ही दारू पित होतो ना, मग ग्लास माझ्या पॅन्टवर सांडला. माझी पॅन्ट सगळी ओली झाली. मग अक्षय म्हणाला की अरे दुसरी कशाला, माझीच अंडरपॅन्ट वापर की. ई! अगं ह्यांचं हे खूपच वाढलंय. आधी तो जागाय की झोपलाय हे माझ्या गावीही नसायचं. बिनधास्त घोरायला लागायचे मी 0 मिनिटात. पण आता त्याची आठवण येते. माझ्या आयुष्याच्या फक्त गाळलेल्या जागा जोड्या लावायचा प्रश्न ऑप्शनला. माझ्या आयुष्यात तो अक्षय सैतानासारखा आलाय. माझ्या नवऱ्याला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करतोय. नाही, नक्कीच हे काहीतरी वेगळं आहे. आणि हे इथंच थांबायला हवं. नाहीतर माझ्या आयुष्याची वाट लागेल. नाही ते काही नाही. काय ग, काय झालं? बरी आहेस ना? अरे स्वप्न बघितलं का? पाहिलं बायकोच्या मुठीतला नवरा मिठीत कसा झाला ते? अक्षय, प्लॅन सक्सेसफुल झाला बरं का, फर्स्ट क्लास. अरे सेकंड हनीमून होणार आहे आमचं. हिला खरंच वाटलं आपल्यात तसलं काहीतरी आहे म्हणून. मन्नू, तेरा हुआ, अब मेरा कब होगा? La 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 tararara tararara
तरर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 र